सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव सध्या एका वादामुळे चर्चेत आलं आहे. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेवरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा खेलोबा मंदिराजवळ अचानकपणे बसवण्यात आला. ही स्थापना कोणतीही पूर्वसूचना न देता केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर मंदिर समिती आणि गावातील एका गटानं या पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. त्यांची मागणी आहे की हा पुतळा सध्याच्या ठिकाणावरून हटवून योग्य आणि सर्वांच्या सहमतीने ठरवलेल्या ठिकाणी बसवावा. तर दुसऱ्या बाजूला पुतळा बसवणाऱ्या गटाने हा प्रस्ताव नाकारला आहे. त्यांच्या मते पुतळ्याची स्थापना योग्य ठिकाणीच करण्यात आली आहे आणि तो हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या दोन्ही गटांमधील मतभेदांमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं असून परिस्थिती संवेदनशील बनली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनही या प्रकरणात लक्ष ठेवून आहे आणि दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावरून कोणताही वाद निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. सध्या सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. येत्या काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा तिचा उतार आहे. ही जागा मंदिराची नाहीये आणि जरी ही जागा मंदिराची असती तरी पण आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरावरला कळस आणि दारातली तुळस आहे. त्यामुळे कुठल्याही मंदिराने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीने छत्रपती शिवरायाला विरोध करण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे. ज्या कोणी सांगितलं होतं की मी सकाळी 9 वाजता येतोय त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव आणि याच्यानंतर जर तू छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल. हे बघा, कुठल्या आमदाराच्या सांगण्यावरून आणि कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून आम्ही काम करत नाही. आमचा इतिहास बघा, गेल्या 2 वर्षात 570 छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि सर्व महापुरुषांचे स्मारक बसवले. एकटे छत्रपती शिवरायांचे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, इव्हन जेवढेही महापुरुष आहे सगळ्यांचे स्मारक बसवलेले. त्यामुळे कुठलेही नेते सांगून केलेलं नाही. परवानगी घेऊन का पुतळा बसवला जात नाही अशी काही का केली जाते? अजिबात परवानगी घेऊन पण बसवलेत आणि जिथं परवानगी मिळत नाही तिथं बिना परवानगी पण बसवले. भविष्यात होणार नाहीत असं वाटत नाही का तुम्हाला? वाद होण्याचं कारणच नाही ना. मला सांगा, हा महाराष्ट्र आणि हा देश लोकशाहीवर चालतो आणि त्या लोकशाहीमध्ये महापुरुषांचा खूप सारा आदर केला जातो. त्या आदराच्या भरोश्यावर कुठल्याही महापुरुषाला, छत्रपती शिवाजी महाराजच नाही सर्व महापुरुषाला विरोध करण्याचं काही कारण नाही. राजकारण होतंय. धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा अंजनगावामध्ये दगडफेक करून मारहाण झाली. हे बघा, त्या लक्ष्मण हाकेला माझं एक सांगणे, माझ्या मागच्याही 7 पिढीत कुणी राजकारणात नव्हतं आणि मी जोपर्यंत जिवंत तोपर्यंत कुणी राजकारणात नसन. त्यामुळे ते राजकीय भाषा तू राजकीय दलालेस, आम्ही नाही. तू तुझ्याकडेच ठेव. याच्यानंतर कुठल्याही धनगर समाजाला आमच्यामुळे त्रास नाही झाला. आम्ही अहिल्याबाई होळकरांचे स्मारक बसवलेले, आम्ही होळकरांचे विचार जपलेले. त्यामुळे तू कुत्रे आम्हाला काही सांगू नको. नाही, पण असं आहे, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. मग असं असताना तुम्हाला चोरी छुपे रातोरात हे पुतळे का उभारावे लागतात? काय ऐका ना, आम्ही रात्री पण उभारतो, दिवसा पण उभारतो आणि त्याचं कारण तुम्हाला सर्व मीडियाला सांगतो. कारण छत्रपती शिवरायांनी रात्री, दिवसा, दुपारी जेव्हा वाटन तेव्हा मोहीम केले आणि त्यांच्या विचारावर आम्ही चालतो. त्यामुळे रात्री आम्ही शांततेच्याच मार्गाने तोडगा काढण्यासाठी आलोत. आम्ही कुठलाही वाद करण्यासाठी आलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत, त्यांचं त्या जागेवरती राहून द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आणि इथल्या मंदिराच्या सर्व लोकांना पण आम्ही आवाहन करतोय. आपल्या मंदिराला आज आपण बघताय ते छत्रपती शिवरायामुळे आहे, त्यांना बसू द्यावा एवढीच विनंती.